नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. आज आपण हळदीची भाजी बनवणार आहोत. इथे हळदीचं पाणी काढून घेतलेलं आहे मी. ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांद्याची पात, जिरं आणि तिखट घेतलेलं आहे. आणि इथं कढईमध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे 4 ते 5 टेबलस्पून. त्यामध्ये आपण जिरं घालून देणार आहोत. ठेचलेलं लसूण, आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये किसलेली ही हळद आपण घालून देतोय आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. याआधी मी हळदीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हळदीचं लोणचं तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे. आणि हळदीच्या लोणच्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. आणि हळद ही 2-3 मिनटं मी परतून घेतलेली आहे. आपण यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालून देणार आहोत आणि पुन्हा हे आपल्याला परतून घेत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही. 2 मिनटं हे मी परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण तिखट घालून देणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ, त्यामध्ये कसुरी मेथी घालून देतोय आपण आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हळदीचं पाणी आपण यामध्ये घालून देणार आहोत आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि परतत राहायचं आहे सारखं, म्हणजे भाजी खाली लागत नाही. आणि इन्ग्रेडियंट्सची लिस्ट ही मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. भाजी मी 5 मिनटं परतून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देणार आहोत आणि पुन्हा आपण हे 2 मिनटं परतून घेणार आहोत. आणि भाजी झालेली आहे. आपण गॅस बंद करून देणार आहोत. आणि हळदीची भाजी ही तयार आहे. ही तुम्ही पुलक्यांबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी. नक्की ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.